न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। मुंबईबरोबरच भारतीय जनता पार्टीला राज्यातील 29 पैकी 23 महानगरपालिकांमध्ये बहुमत मिळालं आहे। यामध्ये एखादी सत्ता आलेल्या महापालिकांबरोबरच शिंदेंची शिवसेना अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत निवडणूक लढवून भाजपानं सत्ता मिळवली आहे। मात्र आता महापौर पदावरून या मित्र पक्षांमध्ये झुंपल्याचं दिसतंय। मुंबईमध्ये भाजपापेक्षा कमी जागा जिंकूनही शिंदेंकडून 2.5 वर्षासाठी महापौर पदाची मागणी होत असल्याचं वृत्त आहे। मात्र भाजपा याला तयार नसून इतर पर्यायांची चाचपणी केली जात असल्याचं बोललं जात आहे। मात्र ही सारी रस्सीखेच सुरू असताना भाजपानंही आता शिंदेंची कोंडी करण्याची भूमिका घेतल्याचं दिसत आहे। शिंदेंनी अधिक जागा जिंकलेल्या ठाणे आणि कल्याण डोंबिवलीमध्येही भाजपानं महापौर पदावर दावा करत जशास तशी भूमिका घेतली आहे। ही कोंडी लक्षात घेता आता शिंदेंच्या शिवसेनेनं भाजपाला धडा शिकवण्यासाठी थेट काँग्रेसची मदत घेण्याचं ठरवलंय की काय, अशी चर्चा सध्या कोल्हापूरमध्ये तरी सुरू आहे। याचे संकेत कोल्हापूरमधूनच आले आहेत। कोल्हापुरात काँग्रेस आणि शिंदेंची सेना एकत्र येण्याची शक्यता असल्याची जोरदार चर्चा आहे। याबद्दल जी 24 तासनं काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी सूचक विधान केलंय। पडद्यामागे सुरू आहे ते जाहीर करू शकत नाही असं सतेज पाटलांनी म्हटलंय। त्यांच्या या सूचक विधानाचा अर्थ भविष्यात इथं बहुमतापासून अगदी हातांच्या बोटावर मोजता येतील एवढ्या जागा दूर असलेल्या काँग्रेसबाबत जाऊन शिंदेंची शिवसेना मुंबईतील वचपा करण्यासाठी भाजपला विरोधात बसवू शकते अशी शक्यता व्यक्त केली जाते आहे। मुंबईत एकनाथ शिंदेंना डावलले तर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी सत्तेमध्ये राहण्यासाठी शिंदेंकडून असंख्य पर्यायांची चाचपणी केली जात असल्याचं समजतंय। कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये 81 जागा असून बहुमताचा आकडा हा 41 इतका आहे। या ठिकाणी सतेज पाटलांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं 34 जागा जिंकल्यात। काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून तो बहुमतापासून केवळ 7 जागा दूर आहे। काँग्रेस खालोखाल इथं भाजपा दुसरा सर्वात मोठा पक्ष आहे, त्यांच्याकडे 26 जागा आहेत। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे 15 जागा आहेत आणि अजित पवारांकडे 4 तर उद्धव ठाकरेंकडे 1 जागा आहे। जनसुराज्य शक्ती पक्षाची ही 1 जागा निवडून आली आहे। इतर महानगरपालिकांमध्ये सन्मानपूर्वक स्थान दिलं नाही तर शिंदेंची शिवसेना काँग्रेस सोबत सत्ता स्थापन करू शकते असं सध्या तरी सतेज पाटलांच्या सूचक विधानावरून म्हणता येईल। असं झालं तर काँग्रेस शिंदे सेनेचे संख्याबळ 49 इतकं होईल। भाजपा आणि शिंदे गट युतीची काय स्थिती आहे? इथं भाजपा आणि शिंदेनी युती केली तर दोन्ही पक्षाच्या एकूण जागा अगदी मॅजिक फिगर इतकी म्हणजेच 41 इतकी होईल। अजित पवारांच्या राष्ट्रवादी बरोबरच जनसुराज्य पक्षाची मदत त्यांच्याकडून घेतली जाऊ शकते। अशा प्रकारे त्यांच्याकडे 46 जागा राहतील। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।